जोर जोरदार आहे. पंचायतीला जास्त आवाज येतो का? आज आपले पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी कार्यक्रमात तसंच आपले सर्व जिंकून आलेल्या नगरसेवकांचे सत्कार कार्यक्रमात इथे उपस्थित नोंदणी प्रमुख आणि माजी आमदार माझे मित्र माननीय सुधाकर भाऊ कोहळे, आपल्या सर्वांचे जे अनेक वर्षापासून नोंदणीचं काम करतात आहे गडकरी साहेबांचे एकदम राईट हँड सुधीरजी दिवे साहेब, आपले जिल्हाध्यक्ष अशोक गोंडाने, आपल्या नगराध्यक्षा मधुराताई मदनकर, प्रदीप भाऊ पडोले, प्रकाश भाऊ बाळबुदे, मयूरजी बिसेन, सचिनजी कुंभलकर, नितीनजी कारामोरे, आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, मंडल अध्यक्ष, सर्व नोंदणी प्रमुख, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बंधू भगिनी, मित्रांनो, मला असं वाटतं की दिवे साहेबांनी आणि कोळे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये तुम्हाला सर्व मार्गदर्शन केलं आहे आणि ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे सांगितलेलं आहे. पण ही निवडणूक मागच्या 60 वर्षापासून आपण जिंकत होतो. मागच्या निवडणुकीत थोडस गडबड झाली, आपल्या कार्यकर्त्यांची थोडस चूक झाली आणि मग आपण ती निवडणूक जिंकू शकलो नाही. पण या निवडणुकीचा असा इतिहास आहे, इतका मोठा इतिहास आहे की आपलंही भारतीय जनता पार्टी त्यावेळेस विधानसभेमध्ये फार कमी निवडून यायचे, पण या पदवीधर संघातनं मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे नेते विधान परिषदेमध्ये जायचे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा आवाज किंवा सामान्य लोकांचा आवाज तिथे उचलून अनेक मुद्दे त्यावेळेस उचलायचे. त्यात आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीसचे वडील गंगाधररावजी फडणवीस हे सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं, दिवाकररावजी जोशी त्यांनी प्रतिनिधित्व केलं, गडकरी साहेबांनी या मतदारसंघाचं 5 वेळा प्रतिनिधित्व केलं. म्हणजे पीडब्ल्यूडी मिनिस्टर ते याच मतदारसंघातून झाले, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपर्यंत ते याच मतदारसंघातून झाले, विरोधी पक्षनेताही 2 वेळा ते याच मतदारसंघात होते. आणि या पूर्ण विदर्भाची जर ताकद कोण होतं तर गडकरी साहेब होते. या मतदारसंघाच्या याच्यावर लोकांचे कामं व्हायचे, लोकांचे विषय मांडले जायचे, लोकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं. त्यानंतर एक तर अनिल सोले साहेब आले, त्यानंतर मागच्या ही निवडणूक हरलो आणि आता ही निवडणूक आपल्याला जिंकायचं आहे. ही नुकतीच नुसतं काय आपल्या सुधाकर कोडे किंवा दिवे साहेबांचं प्रेस्टिज नाही आहे, तर माझं असणार, बावनकुळे साहेब असणार, फडणवीस साहेब असणार, रवींद्र चव्हाण साहेब असणार, या सगळ्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची याला प्रेस्टिजची निवडणूक आहे. आता तुम्हाला तुमचे चेहरे पाहिल्यावर असं वाटलं की आताच एक काम सांगितलं आणि परत हे एक झालं नाही का दुसरं. भारतीय जनता पार्टी असाच पक्ष आहे की जे सातत्याने कामं करत राहतात. एक तास संपला की दुसरा तास संपला की तिसरा संपला की चौथा, आणि हारलं काय जिंकलं काय, आपण जिंकण्याचा खूप आनंदाने म्हणत आणि हरण्याचा खूप दुःखाने म्हणत. कारण भारतीय जनता पार्टीच्या मागच्या अनेक वर्षाचा इतिहास मध्ये जर आपण बघितलं तर आपण हार आपल्याला जास्त झाले, हरलेलं जास्त आहे. जिंकलो कमी म्हणजे आता हे 2014 पासून आपण जिंकणं सुरू केलं आहे, पण त्याच्या आधी आपण हरलेलोच आहे. म्हणून आपण नेहमी हारलो तरी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आणि जिंकलो तरी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. आणि म्हणून काय ते मनानं हारलं तर लागायचं नाही आणि जिंकलं तर माझायचं नाही. आणि म्हणून आपल्या जर पक्षाचा जो काम आहे ते सातत्याने करायचं. मागच्या वेळेस आम्हाला जे नगरसेवक निवडून आले होते आणि आपले निवडून आले तर कधी आपल्याला हक्काचा एक माणूस नेहमी आपल्याला बोलायला असतो, तरी तुम्ही मागे बसून तर तिथे जागा आहे का? चेक करो. तर हे आपल्याला ही जर निवडणूक जिंकायची असली तर सगळ्यात महत्वाचं काम त्याच्यात मतदार नोंदणी. जे ग्रॅज्युएट आहे, आता तुम्ही जे निवडून आले त्यांनी फिरा लोकांमध्ये जाऊन या पाहण्याचा संपर्क होणार, आभारी प्रदर्शन होणार आणि या माध्यमातून तुमचं एक तुम्ही पक्षाचं काम सुद्धा होणार. आणि प्रत्येक घरी जाऊन तुमच्याकडे कोणी ग्रॅज्युएट आहे का त्याचं विचारून प्रत्येक घरी न जाता तुम्हाला माहित असतं ग्रॅज्युएट कोण आहे.
माहित असतं की नाही? तर ग्रॅज्युएट जे आहेत त्या लोकांचे फॉर्म भरून घे. दुसरा आपला युवा मोर्चा कुठं, युवा मोर्चा कुठं घेऊकडे अक्षय कुठे शिव बसून तिथे काय प्रॉब्लेम. तर जितके डॉक्टर असतील त्यांचे फॉर्म भरून घ्या. डॉक्टरची संघटना आहे त्यांच्याकडनं तिची याद्या करून घ्या. शिक्षकाची हेमंत सर तुमचं शिक्षक संघ करताय, पण आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात नाही, जे उरलेले शिक्षक आहेत त्यांचं सगळे फॉर्म भरून घेण्याचं काम तुम्ही जबाबदारीने करा. सगळं कॉर्डिनेट करा तुम्ही. वकिलांची जे हे आहेत तर आपले वकिलांची जी संघटना आहे त्या लोकांकडनं सगळे फॉर्म भरून घ्या. आपले बीएमएस डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं घ्या. होमिओपॅथी डॉक्टर्स कडनं त्यांची संघटना त्यांच्याकडनं घ्या. इतर अनेक संघटना आहेत त्यांच्याकडनं, जसं जिल्हा परिषदच्या अनेक संघटना आहेत, आज नगर परिषदमध्ये कर्मचाऱ्यांची संघटना आहे, पीडब्ल्यूडीची कर्मचाऱ्यांची संघटना आहे. या सगळ्यांना टायप करून त्यांचे फॉर्म भरून घेणे आणि त्यांचे फॉर्म भरून घेतल्यावर त्यांनी खात्रीने आपल्याला मतदान केलं ते नंतर करू. एकदम मतदान यादी नाव टाकल्यानंतर तुम्ही बाकी त्याप्रमाणे मीटिंग घेऊन सांगणार तुमच्या वार्डातला तुम्हालाही करायचं आहे. आणि बाकी जे ग्रामीणचे जे लोक आहेत, कोणीतनं जे लोक आले आहेत, तुम्ही पुढे जे थोडंसं याच्यात लक्ष देऊन ताकदीने हे सगळं कामं करून घ्यायचे आहेत. मला असं वाटतं तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही हे झालेले. दुसरा, आता आज तुमचा सत्कार आहे, आज काही मी जास्त बोलणार नाही, पण सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे की तुम्ही निवडून आले, तुम्ही फार नशीबवान आहे. पण तुमच्या मागे अनेक लोकांची मेहनत आहे. त्या सगळ्या लोकांना, सगळ्या वार्डातल्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला जी निधी भेटणार, जे कामं भेटणार, त्यात तुम्हाला त्या लोकांना सामावून घ्यायचं आहे. हे तुम्ही याला विनंती म्हणा किंवा तुम्ही याला आदेश म्हणा, पण हा तुम्हाला त्या सगळ्या लोकांना सामावून घ्यायचा आहे. दुसरं, तुमच्या बाजूच्या वार्डातला, तुमच्या प्रभागातला दुसरा तुमचा साथी किंवा तुमच्या बाजूचा प्रभाग, जिथे आपण निवडणूक हारलो तिथेही तो हरलेल्या उमेदवाराला कुठेतरी हारला म्हणजे तुम्हाला काय असं न करता प्रत्येकाचं नशीब कॅल्क्युलेशन. म्हणजे आपण बघितलं की 2000 मतं घेणारे पडले आणि 1500 मतं घेणारे निवडून आले, असे अनेक उदाहरण नाही. तर या ह्याच्यात ना करता की आपण जिंकलो म्हणजे आपणच श्रेष्ठ आहे आणि जो हारला म्हणजे तो दुय्यम स्थान आहे, असं न करता आपण सगळ्यांना घेऊन चालायचं. सगळ्या गोष्टीत आपण सगळ्यांना ऍडजस्ट करू, कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या कमिटीमध्ये ज्यांना तिकीट देऊ शकलो त्याही लोकांना आपण पहिले प्रायोरिटीने ऍडजस्ट करणार आहे. त्यानंतर हरलेल्या लोकांना ऍडजस्ट करणार आहे, पण सगळ्या लोकांना ऍडजस्ट करणार काम करत राहिले पाहिजे. म्हणजे बा आता हरलो तर काय होतं, 5 वर्षानंतर तिकीट मागायला मी तिकीट देणार नाही. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, जे जे नगरसेवक आहेत, आशाताईला माहित असणार किंवा उपेताईला माहित असणार की त्यांना मी सांगितलं होतं की या लोकांना तिकीट देणार नाही. ज्यांनी बदमाशी केली, त्यांनी नुसतं इथे पुढे चर्चेगिरी केली आणि तिथे नंतर काही काम केलं नाही, मी आलो तरच दिसायचे, नंतर गायब झाले, अशा लोकांना बिलकुल सांगून तिकीट कापल्या. तुम्हालाही विनंती आहे, आता आपल्या कल्याणी ताईने सगळ्यात चांगलं काम केलं की नाही, त्या बाजूला त्याच्यासाठी म्हणजे 10 किलोमीटर दूरून येऊन तुमच्या याच्यात तुमच्या असे रस्ता फिरलेले, म्हणजे फिरले की नाही, बसणार इथे बसून जायचे, बसणार नाही बस. तर या प्रकारचा तर तुम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुका त्यावेळेस तुम्हाला जायचं तिकडे आणि त्या इमानदारीने ताकदीने काम करायचं आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तुम्हाला जबाबदारी देऊ. आणि आता या नगरपंचायतमध्ये लोकांनी फार विश्वासाने, कारण आपल्या पुढे निवडणूक लढणारे अनेक मोठे दिग्गज होते, म्हणजे जे 5-5, 6-7 टर्म जे निवडून आले त्या लोकांना आपण पाडून आले, तुम्ही पाडून आलेले आहे. यावेळेस लोकांनी एक विश्वास म्हणून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. तर ते विश्वासाला आपल्याला धडा जाऊ द्यायचा नाही. जे काही लोकांनी केलं तसं आपल्याला बिलकुल वागायचं नाही. मागचे जे नगरसेवकांनी अनेक लोक वागले त्या प्रकारे वागायचं नाही. आपल्याला लोकांच्या रोज संपर्कात राहायचं आहे, रोज लोकांचे कामं करायचे आहे, रोज नगर परिषदमध्ये जायचं आहे आणि रोज तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. नगरपंचायतमध्ये तुम्ही काम करत असताना प्रत्येकाचा नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. त्यासोबत तुम्हाला काय तुमचे अधिकार आहे, अध्यक्षाला काय अधिकार आहे, उपाध्यक्षाला काय अधिकार आहे, समितीला काय अधिकार आहे, नगरसेवकाला काय अधिकार आहे आणि काय नाही हे तुम्हाला पहिले जाणून घेतलं पाहिजे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपण काय
अभियान केलं. आता मी गेलो, सगळे गेले, असं झालं ना. तुम्ही थांबले होते का? करून घेतलं. सही में भाभी रुके थे का? सही में होतं. कोण कोण थांबलो होतं मी गेल्यानंतर? हातवर करावर नगरसेवकांकडे. मी गेल्यानंतर कोण कोण थांबलो होतं? एकटाच थांबला होता अशोक. कोणीच थांबलं नव्हतं. आता मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही भाऊ हे दर आठवड्याला करत जा, आमच्या वार्डात करा. तर म्हटलं मी थोडी देणार तुमचा वार्ड साफ करायला. मी आमदार आहे, सफाई कर्मचारी थोडी नाही. मी करून दिलं. सुरुवात तुमचं स्टार्ट मी करून दिलं. तुम्ही जर तुमच्या वार्डात जर समजा या प्रकारचे एखादं सफाई अभियान घेतलं महिन्यात एक दिवस, सगळ्या लोकांचा सहभाग, लोकांना आवडणार. सगळ्या वार्डातल्या लोकांना सांगायचं, बोलवायचं, सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवायचं, आपल्या पैशाने काही कर्मचारी बोलवून घ्यायचे, ट्रॅक्टर लावून घ्यायचा आणि वार्डाची सफाई करायची. एक दिवस पूर्ण प्रभाग नाही होणार, एखादा पाठ होणार, मग पुढच्या महिन्यात दुसरा पाठ, तिसऱ्या महिन्यात तिसरा पाठ, असं करून ज्यावेळेस तुम्ही करणार लोक सहभागात त्या दिवशी नाश्ता होऊन घ्यायचा त्या लोकांचा. आणि एक लोकांच्या त्या माध्यमातून तुम्ही संपर्कात राहणार नेहमी आणि लोकांना आवडणार. लोकांना नाविन्यपूर्ण काहीतरी आपण करत राहिलो तर लोकांना आवडत असतं. लोकांना नगरपंचायती, महानगर म्हणजे नगर परिषदमध्ये नगरसेवकांकडनं हीच अपेक्षा असते. काही खूप तुम्ही काही मोठा तीर मारला पाहिजे अशी काहीच अपेक्षा नसतात. आणि आपण निवडून आलो की लगेच हे काम ते काम आणि हे कामाचं असं वाटत नाही. सगळं मी आशू भाऊला सांगितलंय, पूर्ण आशू भाऊ नंतर सांगतील. यावेळेस त्या प्रकारचं मागच्या वेळेसपर्यंत जे जे चालू होतं ते काहीही चालणार नाही. आणि म्हणून तुम्हाला लोकांचे कामं करणे हीच प्रायोरिटी आहे. जुने जे कामं झाले आहेत, पाणी पुरवठा योजना असणार, भुयारी गटर योजना असणार, उद्याच आपल्या प्रभागामध्ये जाऊन त्याचं पूर्ण किती काम बाकी आहे, काय आहे ते सगळं हे करा. कॉन्ट्रॅक्टर सोबत बोला, किती दिवसात कम्प्लीट होणार, त्याला काय मदत लागते, कुठे अडचण आहे ते सॉल्व्ह करा आणि त्याच्या मागे लागून ते करून घ्या. ते कामं करणं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, मालकीहक्क पट्टे. आपल्याला 1 वर्षात 100% घरांना मालकीहक्क पट्टे द्यायचे आहेत. एकही घर सुटलं नाही पाहिजे आणि ती जबाबदारी तुमची आहे. जिंकले तरी आणि हारले तरी तुम्ही मालकीहक्क पट्टे दिलं तो मग तुमचं पक्क होऊन जाणार. त्याला कोणी किती पैसे दिले तरी तो कुठे जाणार नाही. तर ते पट्टे बाबा थांबून जातात. ठीक आहे. तर ते सगळ्या लोकांना तुम्ही मालकीहक्क पट्टे देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आखीव पत्रकाची योजना ते आपण नंतर करू. आणि या माध्यमातून तुम्ही 2 कामं यावर्षी आपल्याला जुने कामं पूर्ण करून घेणे. रस्त्यांचे असतील किंवा पाणी पुरवठा असणार, भुयारी गटार योजना असणार, हे सगळे जुने जे कामं आहेत ते सगळे कंप्लीट करून व्यवस्थित झाले की नाही झाले, म्हणजे त्याची क्वालिटी चांगली आहे की नाही, याही गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही ते कामं कंप्लीट करून घेणे हीच आपल्याला यावर्षीची प्रायोरिटी मालकीहक्क पट्टे. ठीक आहे. मग तुम्ही हे कामं केले, पूर्ण कंप्लीट झाले तर मग आपण दुसरे कामं करू. ठीक आहे. अशोक आणखी काय सांगायचं? सर्वांना सामावून घेऊन काही कामं बंद केलेत त्यांनी जाणून बुजून अनेक वार्डात. ते चालू करू, चिंता नको. सर्वांना जे हरले ते लोक एक दिवस जे हरले त्यांनी कामं करा, आता पदवीधरचे कामं करा. ठीक आहे. नाही तर बस. ठीक आहे. चला, भारत माता की